मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या यूट्यूब चॅनल क्रिकेट मराठीवर. मित्रांनो, या चॅनलवर आपण क्रिकेटबद्दल मराठीतून माहिती, ड्रीम 11चे मराठी प्रेडिक्शन करत असतो. तर आपण चॅनलवर नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. मित्रांनो, ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे पंजाब किंग्स आणि राजस्थान रॉयल्स या दोन्ही टीममध्ये IPLचा जो सामना खेळवला जाणार आहे याचे ड्रीम 11चे प्रेडिक्शन आपण पाहणार आहे. आपण आज कोणाला घ्यायचे, कोणाला कॅप्टन, कोणाला वाईस कॅप्टन, कोणाला ड्रॉप करायचे, ग्रँडलीमध्ये कोणाला कॅप्टन करायचे, हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. तर मित्रांनो, आपण चॅनलवर नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि आमची फायनल टीम फायनल प्रेडिक्शन आपणास हवी असेल तर आमचा टेलिग्राम चॅनल जॉईन करा. डिस्क्रिप्शन सेक्शनमध्ये टेलिग्रामची लिंक आहे. तर मित्रांनो, हा सामना चंदीगड या ग्राउंडवरती खेळवला जाणार आहे. मित्रांनो, तेथील ग्राउंड बॅटिंग फ्रेंडली आहे. त्या ग्राउंडवरती टोटल मॅचेस 25 खेळवले गेले आहेत. बॅटिंग पहिली करणारी टीम 16 मॅचेस जिंकली आहे आणि बॅटिंग सेकंड करणारी टीम 9 मॅचेस जिंकली आहे. 150च्या खालीच त्या ग्राउंडवरती स्कोर 14 वेळा झाला आहे. 150 आणि 170च्या मध्ये 4 वेळा, 170 आणि 190 यामध्ये 5 वेळा आणि 190च्या वरती 2 वेळा स्कोर झाला आहे. त्या ग्राउंडचा ॲव्हरेज स्कोर 150-160 आहे. हायेस्ट टोटल त्या ग्राउंडवरती 238 झाला होता. लोएस्ट टोटल 53. तर मित्रांनो, आता आपण पाहूया त्या ग्राउंडवरती खेळवल्या गेलेल्या काही मॅचेसचे रेकॉर्ड. मित्रांनो, यावर्षी हैदराबाद आणि पंजाबमध्ये तेथे सामना खेळवला गेला होता. त्यामध्ये हैदराबादने पहिली बॅटिंग करताना 182 धावा केल्या होत्या आणि पंजाब किंग्स 180 धावा करू शकली. हैदराबादने हा सामना 2 रन्सनी जिंकला होता. दिल्ली आणि पंजाब यांच्यामध्ये हा सामना ते खेळवला गेला होता. त्यामध्ये दिल्ली कॅपिटल्सने पहिली बॅटिंग करताना 174 धावा केल्या होत्या. पंजाब किंग्सची टीम 177 धावा करून हा सामना त्यांनी 4 विकेट्सनी जिंकला. सईद मुश्ताक अलीचा क्वार्टर फायनल त्या ग्राउंडवरती खेळवला गेला होता. त्यामध्ये दिल्लीच्या टीमने पहिली बॅटिंग करताना 176 धावा केल्या होत्या. विदर्भाची टीम 137 धावा करू शकली. दिल्लीने हा सामना 39 रन्सनी जिंकला होता. तर मित्रांनो, या ग्राउंडवरती पहिली बॅटिंग करणारी टीम जास्तीत जास्त मुकाबले जिंकत आहे. तर कॅप्टन टॉस जिंकून पहिली बॅटिंग करण्याचा निर्णय घेईल. मित्रांनो, त्या दोन्ही टीमांच्या मध्ये 26 सामने खेळवले गेले आहेत. त्यामध्ये पंजाब किंग्सने 11 सामने जिंकले आहेत आणि राजस्थान रॉयल्सनी 15 सामने जिंकले आहेत. तर मित्रांनो, आता आपण पाहूया त्या दोन्ही टीमांच्या मध्ये खेळवल्या गेलेल्या लास्टच्या 3 मॅचेसचे रेकॉर्ड. 19 मे 2023ला त्या दोन्ही टीमांच्यामध्ये सामना खेळवला गेला होता. त्यामध्ये पंजाबने पहिली बॅटिंग करताना 187 धावा केल्या होत्या. राजस्थानच्या टीमने 189 धावा करून हा सामना 4 विकेट्सनी जिंकला. 5 एप्रिल 2023ला त्या दोन्ही टीमांच्यामध्ये सामना खेळवला गेला होता. त्यामध्ये पंजाब किंग्सने पहिली बॅटिंग करताना 197 धावा केल्या होत्या. राजस्थानची टीम 192 धावा करू शकली. पंजाबने हा सामना 5 रन्सनी जिंकला होता. 2022ला त्या दोन्ही टीमांच्यामध्ये सामना खेळवला गेला होता. त्यामध्ये पंजाबने पहिली बॅटिंग करताना 189 धावा केल्या होत्या. राजस्थान 190 धावा करून हा सामना 6 विकेट्सनी जिंकला होता. तर राजस्थानचे पारडे थोडे जड असणार आहे या मॅचमध्ये आणि यावर्षीसुद्धा राजस्थान रॉयल्स चांगली खेळत आहे. त्यांचा एकच पराभव झाला आहे. तर मित्रांनो, आता आपण पाहूया दोन्ही टीमाचे प्लेइंग 11 काय असणार आहे या मॅचसाठी, कोणकोणते प्लेयर खेळणार आहेत. पंजाब किंग्सकडून शिखर धवन आणि जॉनी बेस्टो सलामीला येतील. 1 बाद झाल्यानंतर प्रद्युम्न सिंग, 4 नंबरला सॅम करन, 5 नंबरला सिकंदर रजा, 6 नंबरला यश सिंग, 7 नंबरला जितेश शर्मा, 8 नंबरला आशुतोष शर्मा, 9 नंबरला हरप्रीत बरार, 10 नंबरला हर्षल पटेल, 11 नंबरला कॅगिसो रबाडा आणि इम्पॅक्ट प्लेयर म्हणून अर्शदीप सिंग येईल. तर अर्शदीप सिंग, हर्षल पटेल हे डेथ ओव्हरमध्ये पंजाब किंग्सकडून बॉलिंग करतील. तर राजस्थान रॉयल्सकडून यशस्वी जयस्वाल आणि जोस बटलर सलामीला येतील. 1 बाद झाल्यानंतर संजू सॅमसन, 4 नंबरला रियान पराग, 5 नंबरला शिमरन हेटमायर, 6 नंबरला ध्रुव जुरी, 7 नंबरला रविचंद्रन अश्विन, 8 नंबरला ट्रेंट बोल्ट, 9 नंबरला आवेश खान, 10 नंबरला कुलदीप सेन, 11 नंबरला यजुवेंद्र चहल आणि केशव महाराज राजस्थानकडून इम्पॅक्ट प्लेयर म्हणून येईल. ट्रेंट बोल्ट आणि आवेश खान डेथ ओव्हरमध्ये बॉलिंग करतील राजस्थान रॉयल्सकडून. तर मित्रांनो, आता आपण पाहूया ड्रीम 11ची टीम आपल्याला कशी बनवायची आहे, कोणकोणते प्लेयर ट्रम्प कार्ड प्लेयर होणार आहेत, कोणता प्लेयर ग्रँडलीमध्ये कॅप्टन वाईस कॅप्टन करायचा आहे हे आपण पाहूया. तर मित्रांनो, सर्वात आधी आपण पाहूया या मॅचमध्ये ट्रम्प कार्ड प्लेयर कोण होणार आहेत. मित्रांनो, ट्रम्प कार्ड प्लेयर म्हणजे ज्याचे सिलेक्शन 30% कमी आहे असे प्लेयर्स आणि ते आज ड्रीम टीममध्ये येथील परफॉर्मन्स करू शकतात हे आपण पाहूया. मित्रांनो, विकेटकीपरमध्ये जितेश शर्मा, बॅटिंगमध्ये शिमरन हेटमायर, ध्रुव जुरेल, आशुतोष शर्मा, प्रद्युम्न सिंग, सिकंदर रजा, रविचंद्रन अश्विन, बॉलिंगमध्ये हर्षल पटेल, आवेश खान,
केशव महाराज, कुलदीप सिंग आणि हरप्रीत बरार या 11 ट्रम्प कार्ड प्लेयर आहेत. पण यामध्ये कोणाला केव्हा ट्राय करायचे आहे मित्रांनो? जितेश शर्मा. पंजाब किंग्स पहिली बॅटिंग करत असेल तर जितेश शर्माला आपण ट्राय करू शकता. पंजाब किंग्सच्या टॉप ऑर्डर फेल झाला तर जितेश शर्मा आपल्याला पॉईंट्स देऊ शकतो. शिमरन हेटमायर, राजस्थान रॉयल्सची पहिली बॅटिंग. समजा राजस्थान रॉयल्सचा टॉप ऑर्डर फेल झाला तर शिमरन हेटमायर आपल्यासाठी पॉईंट देऊ शकतो. ध्रुव जुरेल राजस्थान रॉयल्सच्या पहिल्या बॉलिंगच्या केसमध्ये. आशुतोष शर्मा दोन्ही केसमध्ये 2 मॅचमध्ये त्याने चांगली कामगिरी केली आहे आणि या मॅचमध्ये राजस्थान रॉयल्स टीम फेवरेट आहे. तर आशुतोष शर्माची बॅटिंग येऊ शकते तर त्याला आपण ग्रँडलीमध्ये ट्राय करा. पृथ्वीमान सिंग चांगला पर्याय होणार आहे आजच्या मॅचमध्ये आपल्यासाठी. वन डाऊनला बॅटिंग करायला येणार आहे आणि टॅलेंटेड प्लेयर आहे तर त्यालाही आपण ट्राय करू शकता. रविचंद्रन अश्विन, राजस्थान रॉयल्सची सेकंड बॉलिंग आली तर रविचंद्रन अश्विनला आपण ट्राय करू शकता. हर्षल पटेलची पंजाब किंग्सची पहिली बॉलिंग असेल तर त्याला आपण ट्राय करू शकता ट्रम्प कार्ड प्लेयर म्हणून. डेथ ओव्हरमध्ये बॉलिंग करणार आहे तर त्याला विकेट्स मिळू शकतात. अवेश खान, राजस्थान रॉयल्सची पहिली बॉलिंग आली तर त्याला आपण ट्राय करू शकता. कुलदीप सिंगला दोन्ही केसमध्ये आपण ट्राय करू शकता. केशव महाराजला राजस्थान रॉयल्सची सेकंड बॉलिंग आल्यावर आणि हरप्रीत बरारला पंजाब किंग्सची सेकंड बॉलिंग आली तर आपण ट्रम्प कार्ड प्लेयर म्हणून ट्राय करू शकता. तर मित्रांनो हे सर्व प्लेयर्स ट्रम्प कार्ड प्लेयर आहेत. मी आपणास सांगितले कोणाला कोणत्या परिस्थितीमध्ये ट्राय करायचे. पण ॲक्च्युअलमध्ये 3-4 ट्रम्प प्लेयर आपल्याला ग्रँडलीमध्ये ट्राय करायचे आहेत तर ते आपण पाहूया. तर मित्रांनो यामध्ये पृथ्वीमान सिंग, हर्षल पटेल आणि शिमरन हेटमायर हे 3 प्लेयर्स मला वाटते उद्याच्या मॅचमध्ये ट्रम्प कार्ड प्लेयर ठरतील आपल्यासाठी. हर्षल पटेल पंजाब किंग्सची पहिली बॉलिंग आली तर त्याला आपण 100% आपण घेऊ शकता आपल्या टीममध्ये. स्मॉलीच्या टीममध्ये सुद्धा आपण त्याला ट्राय करू शकता. डेथ ओव्हरमध्ये बॉलिंग करायला येतो. स्लो रन्स कटासचा प्रयोग करतो तर त्याला विकेट्स मिळू शकतात शेवटच्या षटकात. आणि पृथ्वीमान सिंग वन डाऊनला बॅटिंग करायला येतो. पिच बॅटिंग फ्रेंडली आहे तर तो सुद्धा आपल्याला स्कोअर करून देतो. शिमरन हेटमायरला राजस्थान रॉयल्सची पहिली बॅटिंग आली तर त्या केसमध्ये आपण त्याला ट्राय करू शकता. आणि रविचंद्रन अश्विनला राजस्थान रॉयल्सच्या सेकंड बॉलिंगच्या केसमध्ये त्याला ट्राय करू शकतो. तर हे 4 प्लेयर्स उद्याच्या मॅचमध्ये आपण ट्रम्प कार्ड प्लेयर म्हणून ग्रँडलीच्या टीममध्ये घ्या आणि टीम बनवा. तर मित्रांनो आता स्मॉल लीगची टीम आपण पाहूया. स्मॉल लीगमध्ये आपण असं कोणाला घ्यायचे कोणाला ड्रॉप करायचे. स्मॉल लीगच्या टीममध्ये 1-2 प्लेयर्स आपण वेगळे सर्वांपेक्षा वेगळे करावे लागतात तरच आपण जिंकतो. तर संजू सॅमसन, जॉस बटलर, जॉनी बेस्टो हे 3 आपल्यासाठी घ्यायचेच आहेत स्मॉल लीगमध्ये. जितेश शर्माला रिस्क म्हणून आपण ट्राय करू शकता पंजाब किंग्सच्या पहिल्या बॅटिंगच्या केसमध्ये. शिखर धवन, यशस्वी जायस्वाल. पृथ्वीमान सिंगला आपण रिस्क म्हणून घेऊ शकता स्मॉल लीगच्या टीममध्ये. पंजाब किंग्सची सेकंड बॉलिंग असो, फर्स्ट बॅटिंग असो, सेकंड बॅटिंग असो त्याला रिस्क म्हणून आपण ट्राय करू शकता. शिमरन हेटमायरला राजस्थान रॉयल्सची पहिली बॅटिंग आली तर आपण ट्राय करू शकता. रियान पराग, सॅम करन. रविचंद्रन अश्विनला राजस्थान रॉयल्सच्या सेकंड बॉलिंगच्या केसमध्ये त्याला घेऊ शकता. सिकंदर रजाला पंजाब किंग्सची सेकंड बॉलिंग आली तर आपण त्याला घेऊ शकता. बॉलिंगमध्ये ट्रेंट बोल्ट, युजवेंद्र चहल, अर्शदीप सिंग आणि हर्षल पटेल या मॅचमध्ये स्मॉल लीगमध्ये मी ट्रम्प कार्ड प्लेयर म्हणून घेणार आहे. हर्षल पटेलच्या जागी आपण कैगिसो रबाडाला सुद्धा घेऊ शकता. तर मित्रांनो अशी असेल आपली टीम. तर आपली फायनल टीम आपणास हवी असेल तर आमचा टेलिग्राम चॅनल जॉईन करा. डिस्क्रिप्शन सेक्शनमध्ये टेलिग्रामची लिंक आहे आणि यामध्ये आपण कॅप्टन करणार आहोत संजू सॅमसन, सॅम करन, जॉस बटलर हे 3 आपल्यासाठी स्मॉल लीगचे कॅप्टन वास कॅप्टन आहेत. आपण थोडी रिस्क घेत असाल तर ट्रेंट बोल्टची पहिली बॉलिंग असेल तर त्याला ट्राय करू शकता. तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आपल्या मराठी बांधवापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि आपण आमच्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू, धन्यवाद. सपोर्ट करा आपल्या मराठी भावाला. जय हिंद, जय महाराष्ट्र.